तर मित्रांनो, बरेचसे शेतकरी आता पेरणी करणारच आहे. पण पेरणीपूर्वी तुम्ही ह्या 3 गोष्टी नक्कीच लक्षात ठेवल्या गेल्या पाहिजे. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगत आहो. पण त्याआधी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल ना, तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून द्या. कारण अशीच माहिती देणारे व्हिडिओ मी तुमच्यासाठी या चॅनलवर घेऊन येत राहतो. तर मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट आहे त्यामधली, की पुरेसं पाणी आपल्या जमिनीमध्ये होऊ द्या. कारण बरेचसे शेतकरी पेरणीची घाई करत आहे. कारण पेरणीला बराचसा उशीर झालेला आहे. अशावेळेस पाऊस येत आहे, पाऊस जात आहे. पण मी तुम्हाला एक सजेस्ट करेन, की पुरेसं पाणी होऊ द्या. म्हणजे ज्या पद्धतीनं आपण 70 ते 100 मिलीमीटर पाऊस झाला पाहिजे. त्यासोबतच हे काय आपली जमीन आणि शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपल्याला 6 ते 7 इंच खोलीवर असा ओलावा दिसला पाहिजे, ज्या पद्धतीचा इकडे दिसत आहे. हा बघा, अशा पद्धतीचा ओलावा जेव्हा तुमच्या जमिनीमध्ये दिसेल ना, त्यावेळेस तुम्ही नक्कीच तिकडे सोयाबीन असो किंवा कापूस असो किंवा तूर यांची लागवड यांची पेरणी नक्कीच करू शकता. हे एक गोष्ट तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. इथं दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो, ते म्हणजे एक तुम्हाला सांगेन की बीबीएफ या पद्धतीचा तुम्ही नक्कीच वापर केला गेला पाहिजे. बीबीएफ या पद्धतीमध्ये काय होते ना, ज्यावेळेस आपण सोयाबीन वगैरे लागवड करत असतो, तर जो काही अतिरिक्त किंवा अतिवृष्टी होत असते, त्याच्यामुळे तो जो पाणी आहे ना, तो आपल्या ज्या वरंबा जो आपण रुंद वरंबा पद्धत किंवा सरी वरंबा पद्धत जे काही आपण म्हणत असतो, तर त्याच्या साईडवरून पाणी तो बाहेर निघत असते. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्याचदा फायदा झालेला पाहायला मिळतो. ज्या पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं आपण लागवड करतो ना, त्यामध्ये सोयाबीनमध्ये पाणी साचतो. त्यानंतर त्यामध्ये बुरशी रोगाचा प्रादुर्भाव होऊन सोयाबीन म्हणावं त्या पद्धतीनं उत्पादन देत नाही. तर एक दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, की बीबीएफ या पद्धतीचा तुम्ही नक्कीच तिकडे वापर करा. जर तुमची काळीची जमीन असेल, तर नक्कीच तुम्ही बीबीएफ या पद्धतीची वापर केला गेला पाहिजे. एक तिसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो, ते म्हणजे सीड ट्रीटमेंट. हा एक सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. ज्यावेळेस आपण लागवड करत असतो, पेरणी करत असतो, त्यावेळेस आधी बियाणाला सीड ट्रीटमेंट म्हणजेच बियाणाची बीज प्रक्रिया नक्कीच करून घ्या. ज्यामध्ये फंगीसाईड, इन्सेक्टिसाईड आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर बायो फर्टिलायझरचा वापर करून चांगल्या पद्धतीनं बियाणांची बीज प्रक्रिया करून तुम्ही सावलीत सुकवून त्यांची लागवड नक्कीच तिकडे करू शकता. तर या सुद्धा 3 गोष्टी ज्या तुम्हाला यावर्षी पेरणीच्या आधी लक्षात ठेवायचं आहे. कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांची पेरणी झालेली आहे. काही शेतकऱ्यांची व्हायची असेल, ज्या शेतात मी आहे ना, तुम्ही इकडे पाहू शकता, इकडे पेरणी चालू आहे. कारण यामध्ये पुरेसा ओलावा आहे आणि हे कापसाचं हे करत आहे टोकन यंत्रानं लागवड. तर तुम्ही सुद्धा शेतकरी मित्रांनो, पेरणी झाली का ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर पेरणी करायची असेल ना, तर या 3 गोष्टी लक्षात ठेवूनच पेरणी करा. धन्यवाद.